माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 29वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 29वा. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिल्यासी, भस्म महात्म्य श्री गुरुशी वसिले त्रिविक्रम भारतीने. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य मजपूससी, एकचित्त करुणी मानसी, सावधान ऐकपा. पूर्वापरी कृत योगी, वामदेव म्हणी जय योगी, प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, गृहद्वारादी वर्जुनी, कामक्रोधादी तेजुनी, हिंडत होता मैवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावोनी, जटाधारी असे मुनी, वल्कल वस्त्र व्याघ्राजेन. ऐसा मुनी भूमंडळात, नाना क्षत्रिय असे हिंडत, पातला क्रौचारण्यात, जेते नसे संचार मनुष्य पात्राचा. त्या स्थानी असे एक ब्रह्मराक्षस महाभयानक, मनुष्यादी जीव अनेक, भक्षित असे प्रियैसा. ऐसा अघोर वनात वामदेव गेला हिंडत, ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावोनी वृक्षावया. ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत आला असे भक्षी म्हणत, करकरा दात खात, मूक पसरुणी जवळ आला. राक्षस येता देखोनी, वामदेव निशंक धरी, म्हणी उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तयाजवळी. राक्षस म्हणी संतोषत, ग्रास बरवा दागत, म्हणत भक्षावया काक्षाभोवत येऊनी धरिला अलिंगणी. अलिंगता मुनीश्वरासी, भस्म लागले राक्षसासी, गाले ज्ञान तयासी. जाती स्मरण जन्मांतरीचे, पातक गेले जळोनी. राक्षस झाला महाज्ञानी, जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय. समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन, स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनींचा अंगस्पर्श, गेली क्षुधा तुषा आक्रोश, झाला ज्ञानी प्रियेसा. राक्षस ज्ञानी होऊनी, लागला मनीश्वराचे चरणी, त्राई त्राई गुरुश्रोणी, तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयासी, त्वा कवनाचा कवनोशी, ऐसा अघोर ठाई वससी, मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकोनी मुनीचे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन, विनवित सेकर जोडून ऐकत विक्रम मुनिराया. म्हणे राक्षस तये वेळी, आपणाशी ज्ञान झाले सकळी, जाती स्मरण अंतकाळी, पूर्वापरीचे स्वामिया. पूर्वजन्म पंचवेसी, होतो राजा एवन देशी, दुर्जय नामा आपणासी, दुराचारी वर्तलो दान. म्या मारिले बहुत लोक, प्रजेशी दिदले दुःख, स्त्रिया वारिल्या अनेक, राज्यमध्ये करोनिया. समस्त राजे जिंकोनिया, आणि स्त्रिया धरोनिया, एक दिवस भोगनिया. त्यांचे ठेविले अंतर्मुगृहासी, विप्र होते माझे देशी, जे जावणी राहिले अनेक देशी. जावणे आणि त्यांचे स्त्रियांची भोग आपण उन्मत्तपणे वर्तता येणे परिदेखा. व्याधिष्ट झालो यक्षाधिका, परराज्य राष्ट्रराजे चालून ऐका, राज्य हरिले स्वामिया. ऐसे परी आपणासी, मरण झाले प्रियेसी, नेले दुती यमपुरासी, मज नरकामध्ये घातले, देवाची सहस्रवर्ष देखा. 10 वेळा फिरविले ऐका, पितृसहित आपण ऐक देखा, नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंसी, विद्रुपदेई प्रियेसी, सहस्र शिष्णे अंगासी, लागले सती प्रियेसा. येणे परी दिव्यशत वर्ष कष्टलो बहु क्षुधार्थ, पुनरपी पावलो यमपंथ, अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी, व्याघ्र जन्म जिव्हाविसी, अजगर जन्म तृतीयेसी, चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी, ग्राम सुकर प्रियेसी, 6वा जन्म झालो कैसा सरडाहुनी जन्मलो, 7वा जन्म झालो स्वान, 8वा जंबुक मधीहीन, 9वा जन्म रोही हरण, 10वा झालो ससना देखा. मरकट जन्म एकादश, घारी झालो द्वादश, जन्म 13वा मंगूस, वायस झालो चतुर्दश, जांबुवंत झालो पंचादश, रान कुकुटुंबी षोडश, जन्म झालो प्रियेस, पुढे येणे अवधारी. सप्तदश जन्मी आपण गर्दभ झालो अक्षयीन, मार्जार योनी संभवून, आलो स्वामी अष्टदशेसी. 19वे जन्मासी, मंडूक झालो प्रियेसी, कासव जन्मेशी, विशतीशी. 21वा मत्स्य झालो, 22वा जन्म थोर, झालो तस्कर उंदीर, दिवांग झालो मी बधीर. उलुक जन्म 23वा, जन्म चतुर्विशेषतीसी, झालो कुंदर तामसी,
पंचविशीती जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी. तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले. ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव झांगे संतोषी. भस्म महिमा है ऐसी माझ्या अंगीची पर्येसा. सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित. त्याने झाले तुझ चेत ज्ञानप्रकाश शतजन्मांतरीचे. भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका गोचर. याची कारणे कर्पूर गौरभूषण करी सर्वांगी. जरी तू पुससी अम्मासी सांगेन दृष्टांत प्रियेसी. आम्ही देखील दृष्टीसी अपारपर महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी आचारहीन प्रियेसी. सदा रथ क्षुद्री नेसी कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती. माता पिता दाई जगोती त्याजिती त्यासी बंधुवर्ग. ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी. आणि स्त्रियांची विचारी उन्मत्तपणे पर्ययसा. वर्तता ऐसे की दिवशी गेला होता व्याभिचारासी. तस्कर विद्या करिता नेशी व्याधिले त्यासी एक क्षुद्रे. वधुनिया विप्रासी ओढून नेले तिचे दिसी टाकिले बहिर्ग्रामासी अघोर स्थळी पर्ययसा. स्वान एक तये नगरी बैसला होता भस्मावरी. क्षुधाक्रांत वसरी गेला इंडत प्रेत घाणी. देखुणी त्या प्रेतासी गेला स्वान भक्षावयासे. प्रेतावरी बैसन हर्षी क्षुधा निवारण करीत होता. भस्म होते स्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी. वक्षस्थळ भोवटी लागले भीष्म पर्ययसा. प्राण तेजिता द्विजवर नेतो ते यमकिंकर. नाना परी करितमार यमोपुरी नेताती. कैलासपुरीचे शोधूत देखुनी आले ते प्रेत. भस्म सर्वांगे उजळीत म्हणती यांते कोणे नेले. या ते योग्य शुपूर केवी नेले ते यमकिंकरे. म्हणून धावती वेग वक्रे यमकिंकरा मारावया. शिवदूत येता देखुनी यमदूत जाती पळवणे. तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा. येम म्हणे शिवदूतासी का मारिले माझ्या किंकरासी. हिरोणी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा. ऐकुणी हेमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारुण. प्रेत कपाळी लांछन भस्म होते पर्ययसा. शिवदूत वचन ऐकवून हेम धर्म गेला प्रतोन. आपुले दूता पाचारुण मागत सांगत से प्रियेसा. हेम सांगे आपुले दूता भूमीवरी जाऊनी आता. जे कोण असतील भस्मांकित त्यांचे तुम्ही न जाणावे. वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीसी महिमा ऐसे ऐसी. आम्ही लावितो भक्तीसी देवादिका दुर्लभ. ऐकोणी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन. उद्धारावे जगज्जीवना ईश्वर तुची वामदेवा. या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान. कवन मंत्र उद्धारण विस्तारुणी सांग मज. वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पुससी. सांगेन आता विस्तारेसी एक चित्या एक पा. पूर्वी मंदारगिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती. कोटी रुद्रादी गणसहिती बैसले होते ओळंगिनेसी. नाना परिचा गणांसहित बैसलाशी मूर्तिमंत. सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळीचे. ऐसा सिंहासनावरी बैसलासी त्रिपुरारी. कोटी सूर्य तेजासरी भाषतसे प्रियेसा. भाळ नेत्र ज्वाळ भाळा संवा अग्नी जटामंडळा. कपाळी चंद्र षोडशकळा शोभतसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे काणी व दक्षिणी. तया दोघांचे नयन नील रत्नापरी शोभतसे. नीलकंठ दिसे आपण नागार आभरण. सर्पाचेची करी कंकण मुद्रिकाही देखा सर्पचिया. मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे. शोभा घंटी दर्पणाचे ऐसे प्री दिसतसे. एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा. एरे हाती कडंगती शोभतसे ईश्वर. पाणपात्र एके हाती धनुष्यवाणे कर शोभती. खडवांग परश एरे हाती अंकुश करे मिरवितसे. पंचवक्र सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार. दिसतसे सालंकार सांगेन ऐका श्रोते जन. शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी. हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्री शंकर. दुसरे मुखोत्तरेशी शोभतसे विस्तरेसी. ताम्रवर्णकार कमळेसी अपूर्व दिसे पर्ययसा. तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र दिशरसी. जटाबंधन केले कैसी सर्पवेष्टीत प्रियेसा. चौथे मुख दक्षिणेशी मिरवे नीलवर्णीसी. विक्राळ दाढा दारुणकेशी दिसतसे तो ईश्वर. मुखातून होवे मुखाहुनी ज्वाळा निघती. तैसा दिसे तीव्र मोठी मूर्ती. रुंडमाळा शोभती सर्पवेष्टीत पर्ययसा. पाचवे असे वदन
वक्ता व्यक्ता व्यक्त असे जाण, साकार निराकार सगुण, सगुण निर्गुण ईश्वर, ऐसा रुद्र महाभोळा, सिंहासरी आरुढला, पार्वती सहित शोभला, बैसलासी परमेश्वर, पार्वतीचे शृंगार, नाना परीचे अलंकार, मिरटसे अगोचर, सर्वेश्वरी प्रियेसा, कनक चापे गोरटी, मोतियाचा हार कंठी, रत्नखचित मुकुटी, नागबंदी दिसतसे, नाना परीच्या पुष्पजाती, मुकुटावरी शोभती, तेथे भ्रमर आलपिती, परिमळा गळा लागी प्रियेसा, मोतियाची थोर जाळी, मिरळतेसे मुकुटाजळी, रत्ने असती जडली, शोभयामान दिसतसे, नासिक बरवेस कळ, तेथे मिरवी मुक्ताफळ, त्यावरी रत्ने ज्वळ, सो ज्वळ जडली असती शोभायमान, काने तानवडे भोवरिया, रत्नखचित मीरवलिया, लंकार माया माया लेले असे जगन्माता, पीतवर्ण चोळी देखा, कूच तटतटीत शोभेनिका, एका वेळी रत्ने ऐका शोभतसे कंठ्यार, आरक्त वस्त्र नेसली, जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे टवरिली, गिरिसा माता परिजेसा, बाहुदंड सुरेखा, करी कंकण मिरवे देखा, रत्नखचित मेखळा देखा, ल्याली असे अपूर्व जय, अष्टमीच्या चंद्रा सारिका मिरवे कपाळी टिळक, जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र, जैसा मोतियाचा प्रियैसा, नाना परीचे अलंकार, अनेक परीचे शृंगार, कवन वर्णो शके पार, जगन्माता अंबिकेचा, ऐसा शंभू उमे सहित, बैसलासी सभेत, 33 कोटी परिवार सहित, इंद्र सभा ओगळेसी, उभे समस्त सूरवर, देवऋषी सनत कुमार, आले तेथे वेग वक्रे, तया ईश्वर सवेशी, सनत कुमार तये वेळी लागतसे चरणकमळी, साष्टांगन मन बहाळी, विनतसे शिवासी, जय जयाजी उमाकांता, जय जयाजी शंभू विश्वकर्ता, त्रिभुवनी तुची दाता, चतुर्वेद पुरुषार्थ, समस्त धर्म आपणासी, स्वामी निरूपिले कृपेसी, भवरणावतरावरयसे, पापक्षया कारणे, आणि एक आम्हा देणे, मुक्ती होय अल्पपुण्ये, चारी पुरुषार्थ येणे, गुणे अनायसे साधीजे, ऐसे विनवी सनत कुमार, मणी संतोषनिया ईश्वर, सांगता झाला कर्पूर गौर सनत कुमार मुनीसी, ईश्वर म्हणे ते वेळी ऐका देव ऋषी सकळी, घडे धर्म तात्काळी, ऐसे पुण्य सांगेन, वेदशास्त्र संमतेसी, असे धर्म प्रियेसी, अनंत पुण्य त्रिपुंडेसी, भस्मांकित प्रियेसा, ऋषी विनंती ऐकोणी, सांगे शंकर विस्तारोणी, गोमय द्रव्य देवता अग्नी, भस्म करणे प्रियेसा, पुरातनीचे यज्ञस्थानी, जे का असे मेदिनी, पुण्यभूत लावता क्षणी, भस्मांकित प्रियेसा, सद्योजाती मंत्रेसी, घ्यावे भस्म हातासी, अभिमंत्रावे भस्मासी, अग्निरित्यादी मंत्रे करोनी, मानस्तोकेदी मंत्रेसी, समर्ध दावे अंगुठेसी, त्र्यंबकादि मंत्रेसी, शिरसी लाविजे प्रियेसा, त्रयायुषेती मंत्रेसी, लाविजे ललाट भुजासी, त्राणे जी मंत्रे प्रियेसी, स्थाणी स्थाणी लाविजे, मध्यमानादिका मध्यमाना अनामिका मध्यमाना अनामिका अंगुळीसी, लाविजे पाहिले ललाटीसी, प्रतिलोम अंगुष्टीसी, मध्ये रेषा काढीजे, त्रिपुंड येणे परी, लाविजे तुम्ही परी करी, महेश्वराचे व्रत करी, वेदशास्त्रे बोलताती, ब्रह्मचारी गृहस्थासी, वानप्रस्थ येतीची, समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड, विधीपूर्वक मंत्रेशी, जे लाविते भक्तीसी, त्यांची महिमा अपरेसी, वंदे होय देवलोके, जरी नेने मंत्रासी, त्याने लाविजे भावशुद्धीशी, त्यासी महिमा अपारेसी, एकचित्ते प्रियेसा, रुद्राक्षमाळा जयाचे गळा, लाविला असेल त्रिपुंड टिळा, अन्य पापी होय कवळा, तोही पूज्य लोके, ऐसे त्रिपुंड महिमान, सांगितले ईश्वरे विस्तारुण, लावा तुम्ही सकळ जन, सनत कुमारादी ऋषवर हो, वामदेव महामुनी, सांगते ऐसे विस्तारुणी, ब्रह्मराक्षसे संतोषिनी, नमन केले चरण कमळासे, नमन करोणी योगीश्वरासी, केली प्रदक्षिणा भक्तीसी, विमान आले तत्क्षणेशी, सूर्यसंकाश प्रेसा, दिव्य विमान बैसवणी, गेला स्वर्गाशी तत्क्षणे, वामदेव महामुनी, निधला तयासी परलोक, त्रयमूर्तीचा अवतारू, वामदेव तोची गुरु, करावया जगदुद्धारू, हिंडत होता भूमीवरी,
येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षित चरणावरी माता ठेवीत नमन करुणी श्री गुरुशी निघाला आपले स्थानासी झाले ज्ञान समजतासी श्री गुरुच्या उपदेशी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार प्रतिभावे एकती नर लादे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 29 दशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 118 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा.